नमस्कार. BA भाग 2 भारतातील सामाजिक समस्या सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 3 या विषयाच्या अंतर्गत आज आपण सामाजिक समस्याच्या अध्ययनाची आवश्यकता या बाबीवरती चर्चा करणार आहोत की मानवी समाज जीवनातील सामाजिक समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची किती आवश्यकता आहे हे लक्षात येते. समाज विकासासाठी आणि सामाजिक पुनर्निर्मितीसाठी सामाजिक प्रश्नांच्या अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटनेने कल्याणकारी राज्याच्या कल्पनेचे ध्येय बाळगले असून राज्याच्या अधिकाधिक लोकांना कल्याणकारी सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. आधुनिक कल्याणकारी राज्याच्या कल्पनेत किमान आर्थिक राहणीमान, सार्वजनिक आरोग्य व स्वास्थ्य, वैद्यकीय मदत, कामगार कल्याण, समाज कल्याण आणि समान शिक्षण यासारख्या विधायक आणि संरक्षणात्मक सोयींची उभारणी इत्यादी बाबींचा समावेश होतो. समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या सामाजिक समस्या विषयक अभ्यास सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, नियोजनकार, शासकीय योजनाकार, विविध स्तरावरील अधिकारी यांना उपयुक्त ठरत असतात. हे उपयुक्त ठरणारे ज्या बाबी आहेत त्या खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते. नंबर 1, सामाजिक परिवर्तन. मानवी समाज हा परिवर्तनशील आहे आणि गतिशील आहे. समाजात सतत परिवर्तन होत असतात. त्यामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळते, पण त्याचबरोबर त्यातून अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती होत असते. या समस्यांकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. समाजाचा विकास साध्य करावयाचा असेल तर येणाऱ्या समस्यांचे निराकरण शोधले पाहिजे. म्हणूनच सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजाच्या विकासाची पावले पुढे पडतील. नंबर 2 साठी बदलती मूल्यव्यवस्था. सामाजिक मूल्यांमुळे समाज व्यवस्था टिकून राहते आणि मूल्यांवर आघात झाल्यास समाज जीवन विस्कळीत होते. सामाजिक मूल्यांशिवाय समाज संघटन निर्माण होणार नाही. सामाजिक मूल्य बदलली की व्यक्तीचा दर्जा आणि भूमिका यातही बदल होतो. जुन्या आणि नव्या मूल्यात संघर्ष निर्माण झाला की सामाजिक विघटनाची प्रक्रिया सुरू होते. मग कौटुंबिक विघटन, वृद्धांच्या समस्या, ताणतणाव, घटस्फोट अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक समस्यांचा अभ्यास करावा लागतो. नंबर 3 चा पॉईंट आहे आपला आर्थिक विकास. आर्थिक स्थिती प्रतिकूल असेल तर सामाजिक समस्यांची निर्मिती होते. आर्थिक विषमता, वाढती लोकसंख्या यातून अनेक आर्थिक समस्या उदयाला येतात. बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. देशाच्या आर्थिक विकासात या समस्या अडथळा आणत असतात. म्हणूनच या समस्यांच्या अध्ययनाची गरज आपल्याला भासत असते. 4, सामाजिक आणि राजकीय सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यक्ती आणि समूहांच्या परस्पर संबंधातून कोणताही समाज आकाराला येत असतो. परस्पर संबंधाच्या सातत्यातून विविध सामाजिक प्रक्रिया निर्माण होत असतात. दर्जा व भूमिका, नियोजन व प्रमाणके, मूल्य
किंवा सांस्कृतिक मूल्य इत्यादींच्या माध्यमातून सामाजिक संरचना अस्तित्वात येत असते. परंतु जेव्हा व्यक्ती आणि समूहांचे परस्पर संबंध विस्कळीत होतात तेव्हा सामाजिक समस्या निर्माण होत असतात. हुंडाबळी, भ्रष्टाचार इत्यादी समस्या निर्माण होतात. सामाजिक समस्या सोडवण्याचे प्रभावी साधन म्हणून राजकीय घटकांकडे बघितले जाते. परंतु राजकीय सत्ता टिकविण्यासाठी अनेक गैरमार्गांचा अवलंब केला जातो. काही वेळा सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठीच तर सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल. 5 नंबर, शासकीय योजना. समाजातील सर्व समस्यांकडे लक्ष केंद्रित केले जातेच असे नाही. म्हणजे मादक पदार्थ सेवन समस्येची माहिती आहे, परंतु त्याचबरोबर मानसिक रोग, ताणतणाव, आत्महत्या यासारख्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या समस्येच्या अध्ययनाची गरज आहे. काही समस्या समाजापर्यंत पोहोचत नाहीत. उदाहरणार्थ पत्नीस होणारी मारहाण किंवा घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक विघटन यासारख्या सामाजिक समस्यांच्या अध्ययनाच्याद्वारे शासकीय मार्ग काढण्यास आपल्याला मदत होत असते. 6 नंबरचा, कायदेशीर दक्षता. सामाजिक समस्येच्या अध्ययनामुळे समाजातील वास्तव याची जाणीव आपल्याला होते. तसेच ती शासनापर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि जिथं आवश्यक असेल अशा प्रकारच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कायदेशीर इलाजही केला जाऊ शकतो. समाजातील समस्या सोडवण्यासाठी अंतिम मार्ग शेवटी कायदेशीर दक्षता हाच असतो. त्यामुळे सामाजिक समस्येच्या अभ्यासाची मदत अशा परिस्थितीत नक्कीच होऊ शकते. सर्वच कायद्यांची निर्मिती सामाजिक समस्या आणि परिस्थितीतून होत असते. त्यामुळे कायदे तज्ज्ञांना सामाजिक समस्यांचे अध्ययन नितांत गरजेचे असते. त्याचबरोबर या वरील मुद्द्यांच्या बरोबर दारिद्र्य, बेकारी, भिक्षावृत्ती, वेश्यावृत्ती, कौटुंबिक विघटन, समुदाय विघटन, वांशिक समस्या, गुन्हा व गुन्हेगारी, अस्पृश्यता, वंचिततांचे प्रश्न, दहशतवाद इत्यादी सर्व समस्यांचे व्यवस्थित विश्लेषण करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामाजिक समस्यांचे अध्ययन आवश्यक बनले आहे. आणि हे सर्व समाजशास्त्रच करू शकते. त्यासाठी समाज समजून घेणे महत्त्वाचे असून समाजशास्त्राच्या माध्यमातूनच त्याचा सुव्यवस्थितपणे अभ्यास करता येतो. सामाजिक समस्याच्या अध्ययनामध्ये समाजशास्त्रज्ञांची भूमिका अशी असते की समस्याविषयक जाणीवा, जागृती निर्माण करणे, सामाजिक समस्यांच्या कारणांचे स्पष्टीकरण देणे, व्यक्ती, समाज आणि समूह यांच्या परस्पर संबंधामध्ये विचार विनिमय करून समस्यांच्या परिणामांचे गांभीर्य विचारात घेऊन समस्यांचे निराकरण करणे, यासाठीच सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे. धन्यवाद.